90,000. मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. 90,000 बूथवरती दक्षता पथक म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात. एक माणूस जरी धरला तरी 90,000 बूथवरती 90,000 माणसं. 2 धरली तर 1,80,000, 3 धरली तर त्याच्या पटीत. आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे आणलेत. महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये आपल्यावरती नजर ठेवायला. हे आज नजर ठेवायला आणलेत, उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा यांचा डाव आहे. हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना. हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय. याचाच अर्थ असा की इथली भाजपा ही हरलेली आहे. इथे भाजपामध्ये लोक राहिलेले नाहीत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या भाजपच्या प्रेमींवरती भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास नाहीये. मग तो मराठी माणसावरती नाही, गुजरातीवरती नाही, उत्तर भारतीयांवरती नाही, कोणावरच नाही. त्यांच्याकडे आता त्या परराज्यातून माणसं आणून नजर ठेवतायत. मग माझा आणखीन एक प्रश्न आहे. या वेळेला पहिल्या प्रथम म्हणजे आजपर्यंत मी अनेक निवडणुका बघितल्या. अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे. पण या निवडणुकीत किमान 2 ते 3 वेळा माझी बॅग तपासली गेली. खरं म्हणजे मी त्या बॅगच्या कंपनीला एक पत्र लिहिणार आहे की तुमचा ब्रँड अँबॅसेडर नेमा मला. ब्रँड अँबॅसेडर उद्धव ठाकरे, बैग हो तो ऐसी हो, सबको लगे इसको चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही. पण हे जे काय त्यांचं पथक फिरतंय, राज्यभर फिरते, रात्री राहतात कुठे, त्यांचा खर्च कोण करतोय? ते जे काही बॅगा घेऊन फिरतायत, त्या बॅगेतले ढोकळे आणि शेवफाफडा कुठून आणलाय? कोणासाठी फिरतायत? कोणाला काय वाटतायत? कारण मला असं वाटतं आजच लोकसत्तेत बातमी आली, आज किंवा काल परवाकडे असेल, की रात्रीच्या बैठका चालल्यात आणि मग सगळ्यांकडनं आढावा घेत आहेत. या पद्धतीने आजपर्यंत देशातली कोणती निवडणूक दुसऱ्या राज्यातले कार्यकर्ते आणून, माणसं आणून, त्या ज्या राज्यात मतदान होणार आहे त्या मतदारांवरती लक्ष ठेवण्यासाठी अशी कोणती माणसं किंवा फौज ही अद्याप आणलेली नव्हती. बाकी गुमराह करण्याचं सुरूच आहे. राजनाथ सिंग, मला खरं आश्चर्य वाटतं, देशाचे संरक्षण मंत्री, त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नरेंद्र मोदींनी भारतरत्न दिलं. मला माहित नाही खरं की खोटं. नाही, कारण देशाचे संरक्षण मंत्री बोलतायत. नाही, उद्या ते असंही सांगतील की रावणाचा आणि कंसाचा वध सुद्धा नरेंद्र मोदींनीच केला. अफजल खानाला सुद्धा नरेंद्र मोदींनीच मारलं. कारण त्यांच्यासाठी तेवढाच एक आहे ना, एकच आहेत म्हणून ते सेफ आहेत.